संघ व स्थानावरती असेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मनोज पंजांच्या उजवीकडून राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस अतिशय चांगला चेंडू आपण पाहतोय. अगदी अंगावरती येणारा हा चेंडू आपण पाहिला आणि हा चेंडू डॉट आहे. फलंदाजाला अक्षरशः डॉमिनेट केलंय. रुपेश आणि रोनित ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अजून एक चेंडू आपण पाहिला तर स्वेअर आउटसाइड दी ऑफ स्टंप. फटका चांगला यावेळेस आपण पाहतोय. चेंडू सरळ जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चार धावेने संघाचा धावफलक आपण पाहतोय 6 या आकड्यावरती. खोलो टप्प्याचा बॉल आणि चेंडू खरंगळत चाललाय. एकच धाव. आवाज देऊ नका खेळाडू कक्षातून. आणि यावेळेस फलंदाज बाद. परतावा लागेल रोमितला जो मागच्या मॅचचा हिरो होता. आणि यावेळेस आपण पाहिलं तर फलंदाज बाद होता. फर्स्ट विकेट डाऊन. अंकित येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अंकितने मागच्या मॅचमध्ये एक जबरदस्त खेळ दाखवला. तोच अंकित. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना पहिल्या षटकातील आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. स्ट्राईकला अंकित. पहिलाच बॉल अंकित साठी आपण पाहतोय आणि हा चेंडू येतोय डॉट. अक्षरशः चेंडूची उंची आपण कमी पाहिली. अगदी धीम्या गतीने चेंडू रिलीज केला आणि त्याचं कारण की यावेळेस अंकितला थांबवलंय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर पहिलं षटक कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या अंती 7 धावा. चांगली गोलंदाजी आहे शिव 11 संघाच्या वतीनं. पहिलाच बॉल यावेळेस कव्हरच्या दिशेने अक्षय पाटील तिथे होते आणि यावेळेस चेंडू सरळ जाईल डीप कव्हरला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा. यावेळेस डॉट चेंडू. डॉट चेंडू आपण पाहतो की आदर करत असताना मयूर देशमुखला डॉक्टर आहेत रक्षकाच्या भूमिकेत केंद्र बिंदू म्हणून संबोधलं जातं. मैदानावरती आपण पाहिलं तर दर्जेदार लाईन. यावेळेस पुन्हा एकदा थोडंसं चेंडूने वळण घेतलं आणि हा चेंडू डॉट स्वेअर चेंडू. आणि यावेळेस आपण पाहिलं तर चांगले क्षेत्ररक्षण सातत्याने आपण पाहतोय.
यष्टिरक्षकाच्या भूमिकेत मयूरला आपण पाहतोय अक्षरशः प्रत्येक बॉलवरती स्वतःला झोकून देत आहेत. जबरदस्त गुड फिल्डिंग. 100% कमिटमेंट संघासाठी का असते ती महत्वाची आहे. यावेळेस कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय बघा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलं आणि बदल करत असताना आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण तिथे सजवलं गेलं. अक्षय पाटीलला इनफिल्डमध्ये घेतलं आणि त्यानंतर चौकारामध्ये आपल्याला नक्कीच आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं का होईना बदल पाहायला मिळाला. इम्प्रूव्हमेंट महत्वाची आहे. चौदा धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक. यावेळेस आपण पाहिलं तर अतिशय चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. मनोज त्या ठिकाणी होतं. चेंडूला गॅदर केला आणि फेकी सुरेख होत असताना एकच धाव. महत्वाच्या मॅचेस आपण पाहतोय लीगनुसार पॉईंट टेबलमध्ये गुणतालिका प्रत्येक मॅचेसची आपण पाहिली जाईल. सातत्याने आपण पाहिलं तर आयोजन कमिटी जो डिसिजन घेईल 2 संघ क्वालिफाय होतील. जे संघ रन रेटने अगदी अव्वल स्थानावरती असतील गुणतालिकेवरती देखील अव्वल स्थानावरती. संघाची धावसंख्या या चौकारानंतर 19 19 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. टेनक्रिक आपण पाहतोय. टेनक्रिकच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट घर बसल्या देखील प्रेक्षकांना या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतो. आनंद मिळू शकतो. नक्कीच आपण पाहिलं तर BBPL 19 धावा 19 रन्स. मयूर देशमुख यष्टिरक्षकाच्या भूमिकेत. यावेळेस अजून एक चेंडू जबरदस्त अप्रतिम. पण पाहतो गोलंदाज स्वप्नीलचं कौतुक करावं तितकं कमी. प्रत्येक गोलंदाजाने डॉट चेंडूने सुरुवात केली. अत्यंत लाजवाब. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतो ऑन साईडला फटका चांगला आहे परंतु एकच धाव. नकार येतोय. अंकित तांबोलीच्या जोडीने आपण पाहतोय फलंदाज रुपेश. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. स्वराज लुडबे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना दर्जेदार चेंडू मात्र आत ढकलला तोपर्यंत फैकी सुरेख होते स्वराजकडून आणि एकच धाव. 100% कमिटमेंट योगदान फार महत्वाचं आहे. सातत्याने त्याचा उल्लेख करू. पुन्हा एकदा बॅटची कडा कीपर बीट. चेंडू सरळ जाईल साईड स्क्रीन समोर लॉंग स्टॉप एंडला सीमा पार चौकार. पुन्हा एकदा यावेळेस खूप टप्प्याचा बॉल आणि त्याला टॅप केलाय. आपण पाहिलं तर जास्तीत जास्त टॅपचे फटके अंडरआर्म बॉक्समध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. यावेळेस दिशा पाहावी लागेल. पंचांचा इशारा एस इट इज अ वाईड बॉल. अतिरिक्त धावा आणि अतिरिक्त धावेने संघाचा धावफलक देखील अगदी पुढे सरकत असताना 27-27. एकदा ज्यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. चेंडू सरळ सीमा रेषे पलीकडे जाईल. यावेळेस मिळत आहेत रन्स 4 आणि चौकाराने संघाची धावत संख्या धावफलकावरती 31. धावा 31. आज 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळले गेले आणि 8 संघातून आपण पाहिलं तर प्रत्येक संघाच्या 3-3 मॅचेस. आज 2 मॅचेस आपण प्रत्येक संघाच्या कव्हर करतोय. 8 संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. मयंक वॉरियर्स, मयूर मोरे, ज्ञानेश मोरे
यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. युक्ती वॉरियर्स सचिन दलाल यांचा संघ. शिव 11 गणेश भोपी हे या संघाचे संघ मालक आहेत. मॅजेस्टिक पाम्स करसन वसिटा. बॉलर्स नेम बघा एक्स्ट्रा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाहिजे. शिव 11 अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. पहिलाच बॉल आपण पाहतोय एक सिंगल येत्या. अक्षय पाटील तुमच्या संघाचा एक्स्ट्रा प्लेअर नाव सांगायचं गोलंदाजाचं. मॅजेस्टिक पाम्स करसन वसिटा यांचा संघ आपण पाहतोय. त्यानंतर हिरो डेव्हिल्स कल्पेश जैन यांचा संघ. SPCC संतोष सोनावणे हे त्या संघाचे संघ मालक आहेत. वैष्णवी डेव्हलपर्स प्रसाद पिसेकर आणि नितीन पिसेकर आणि राम 11 संघाचे रामलिया. दर्जेदार स्पर्धा 8 संघ मालक 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात. पुन्हा एकदा आपण पाहतोय अख्खो टप्प्याचा बॉल होता त्याला स्मॅश केलं. एकच धाव. एका धावेने आपण पाहिलं तर सिंगलने धावसंख्या अंकित होत्या 37 या आकड्यावरती 37. शेवटचं अंतिम स्लॉगवरचं षटक आणि या स्लॉगवरच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं असतं कारण प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही एक चांगलं टार्गेट द्याल. वाईड बॉल अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. अजून एक चेंडू डॉट येतोय. नक्कीच आपण पाहतो स्क्वेअर चेंडू. आपण सांगत असताना एस इट इज वाईड बॉल त्याच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. दिशेपासून थोडस भरकट आहेत गोलंदाज. आता यावेळेस अतिशय चांगली लाईन. हा चेंडू डॉट. अंकित तांबोलीला मात्र थांबवलंय आणि धावसंख्येला आपण पाहिलं तर अंकुश ठेवण्याचं काम करतायत. दोन्ही संघासाठी महत्वाची मॅच असेल आणि चेंडू सरळ लॉंग ऑफला बीट करून सीमारेषे पलीकडे दर्जेदार चौकार. रन्स 4 43 रन्स. शेवटचा आणि अंतिम बॉल या षटकातील. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतो क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि 2 धावा. 2 धावा रोखू शकत नाहीये. फलंदाज बाद. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होत आहेत आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 47 धावा. 48 धावांची गरज आहे. नक्कीच माफ करा. 45 धावा झाल्यात. 46 धावांची गरज. 46 रन्स टू विन.
45 धावा झालेले आहेत. हॅलो हॅलो 45 धावा झालेले आहेत. 46 धावांची गरज आहे. याची नोंद घ्या. 45. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 7, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 12, तिसऱ्या षटकामध्ये 12 आणि चौथ्या षटकामध्ये 14. सेहेचाळीस धावांची गरज आहे. 46 रन टू विन. आघाडीची जोडी मैदानावरती. सलामीला ओपनिंग पेअर मयूर आणि मनोजला पाहतोय. गोलंदाज चेतन. Wish all the best. Show the good game. Both the team, let's play game on. 46 धावांची गरज आहे. पहिले षटक प्रगतीपथावरती मॅन्डेटरी पॉवर प्ले. पहिलाच बॉल यावेळेस अप्रतिम स्क्वेअर कट. जणू काही सफरचंदावरती सुरी फिरवावी इतक्या वेगाने चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. 4 धावा मिळतात मयूर देशमुखला. गुड शॉट. त्या ठिकाणी आणि एक सिंगल आहे. त्या सिंगलला मात्र प्राधान्य दिलं गेलं. चांगलं जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षण होतं तेव्हा तेव्हा नक्कीच आपण पाहतो तर सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. जेव्हा थोडंसं मिसफील्ड असेल क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत तेव्हा दुहेरी धाव तिहेरी धाव सातत्याने एकवटली जाते. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात दर्जेदार मिडॉनला आपण पाहतोय. एकही धाव नाहीये. हा चेंडू डॉट. स्वेअर चेंडू.
धावा संख्या धाव फलकावरती 10 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतो क्षेत्ररक्षक तैनात होते आणि बॅकअप करत असताना एक चांगला दर्जाचा क्षेत्ररक्षण मैदानावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. तोपर्यंत आपण पाहिलं तर एकच धाव एका धावेने संघाची धावा संख्या धाव फलकावरती पुढे सरकते. यावेळेस आपण पाहतोय की रन्स कंप्लीट होते. डॉक्टरची विकेट किती महत्वाची आहे नक्कीच माहिती आहे प्रतिस्पर्धी मयंक केले पण या संघाला. शिव 11 संघ आपण पाहिला तर एक सामना त्यांनी देखील जिंकलाय. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर हे दोन संघ देखील एक एक सामना कव्हर केलाय दोन्ही संघाने. 2-2 गुणांवरती हा संघ जो संघ या मॅच मध्ये जिंकेल तो संघ नक्कीच उंच दिशेने भरारी घेत असताना आपण पाहायला मिळेल. जो आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर राम 11 हा संघ अव्वल स्थानावरती आहे रँकिंग मध्ये 4 गुणांवरती. आणि यावेळेस फलंदाज बाद पहिलाच बॉल वरती आपण पाहतोय मयूरला परतावा लागतंय आणि पहिला धक्का लागत असताना अंकित तांबोलीला मिळणारी पहिली विकेट. फर्स्ट विकेट डाऊन. आणि यावेळेस बॅटची कडा चेंडू जाईल सरळ थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय चौकार. लिडिंग एज आणि कीपर थोडीशी बीट झाले त्याचा फायदा होत असताना आपण पाहतो 4 धावा आणि 4 धावाने धावफलक अंकित होते 16 या आकड्यावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका कॅप्चर सिलेक्शन होता परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव डीपला अगदी आपण पाहिलं तर सीमा रेषे लगत पेट्रोलिंग करत असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. म्हणजे पाबंदीची जी मर्यादा होती ती मात्र आता इथे संपलेली पाहायला मिळते. पाबंदीचं जे षटक होतं त्यानंतर आपण पाहिलं तर 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. डीपला डॉट चेंडू होतं. धावत संख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 17 धावा 17. 16 धावा धावफलकावरती आहेत आणि यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक चौकार 20 धावा. एकवीस धावा 46 धावांची गरज आहे. 21 धावा म्हणजे 12 चेंडू आणि 25 धावा. आणि यावेळेस वाईट +4
मिळतील 5 धावा. आणि या नशिबाच्या 5 धाव्याने संघाचा धावफलक अगदी वधारलेलं पाहायला मिळतंय. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. आणि यावेळेस चौकार येतोय. अजून एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय फलंदाज मनोजच्या बॅट मधून. धावसंख्या धावफलकामध्ये या चौकाराने दहा चेंडू आणि 16 धावांची गरज. हा यावेळेस इथे फक्त सिंगल येते. 9 चेंडू आणि 15 धावा. धावफलकावरती आपण लगेच पाहू शकाल 46 धावांचं टार्गेट असताना 15 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. हा चेंडू डॉट. एक डॉट चेंडू मयंक 11 संघाला विजयाचा मार्ग मोकळा करेल. परंतु एखादा मोठा फटका आणि जर तुम्ही एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केला तर नक्कीच धावसंख्येला आकार येईल. वाईट चेंडू. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. 33 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा यावेळेस हा चेंडू स्वेर पाहायला मिळतोय. दिशेपासून भरकट आहेत गोलंदाज रुपेश. आठ 12. शेवटचा चेंडू. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. अतिशय महत्वाची मॅच चालू असलेला सामना आपण पाहतो तर शिव 11 आणि त्याला फाईट करत असताना मयंक वॉरियर्स. मयंक वॉरियर्स संघाने या स्पर्धेमध्ये सलामीला आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये विजयी सलामी दिली युक्ती वॉरियर्स संघासमोर. यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय आणि चेंडू सीमा पार चौकार. टॉस साठी यायचं हिरो डेव्हिल्स आणि वैष्णवी डेव्हलपर्स. फलंदाज बाद. यावेळेस पहिला धक्का लागत असताना आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती सफलता अर्जित केली. स्वप्नील उर्फ चिमाला मात्र परतावं लागतं. आता विशाल येतात गोलंदाजी मार्क होते ज्याने पहिल्या बॉलवरती सफलता अर्जित केली. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. इथून मॅच बनेल का जर या धावा तुम्हाला डिफेन्स करायचे. जास्तीत जास्त विकेट्स आणि जास्तीत जास्त डॉट पर्सेंटेज. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅट्समन जयू.
शेवटचा अंतिम षटक 5 चेंडू 7 धावांची गरज आहे. अतिशय रफ अँड टफ सामना आपल्याला पाहायला मिळेल. जो संघ गोलंदाजी जर चांगली केली तर मयंक वॉरियर्स आणि जर फलंदाजी चांगली झाली तर शिव 11. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, बलविष्ट आहेत. कव्हरच्या दिशेने गॅपसर सिलेक्शन. पहिला चेंडू आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने घरंगळत जाईल चेंडू जमिनीला गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. चार चेंडू आणि 3 धावा. विशालने पहिल्या चेंडूवरती सफलता अर्जित केली, परंतु या फुलटॉस बॉलने पूर्णपणे अक्षरशः पाणी फेरलंय आणि फलंदाज बाद. बघा अजूनही मॅच मध्ये रंगत पाहायला मिळते. सहजासहजी मयंक वॉरियर्स हा संघ देखील संघ सामना सोडत नाही. महत्वाची मॅच आहे. दोन्ही टीमला माहिती आहे या सामन्याची किंमत. 3 चेंडू आणि 3 धावा. जर एखाद 2 चेंडू डॉट आले तर मग काय. स्ट्राईकला मनोज. 3 बॉल आणि 3 धावांची गरज. इथे यावेळेस 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आता मात्र दोन्ही संघावरती 50-50 प्रेशर असेल. प्रेशर क्रिएट करतात. सुरुवातीला असं वाटलं होतं की चौकार आल्यानंतर या मॅच मध्ये पूर्णपणे सामना खुला झालाय असं वाटत होतं शिव 11 संघाच्या बाजूने, परंतु मयंक वॉरियर्सची जी गोलंदाजी आहे ती अतिशय ताकदीची पाहायला मिळते. विशालने पहिल्या चेंडूमध्ये विकेट घेतली, त्यानंतर चौकार आला आणि त्यानंतर चौकारानंतर कमबॅक केलंय. 2 चेंडू फेकले, त्यामध्ये 1 विकेट 1 डॉट. 2 चेंडू 3 धावा. हे इक्वेशन आहे या मॅचचं. 2 चेंडू आणि 3 धावा आणि झेल ड्रॉप. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. 1 चेंडू 2 धावा. अतिशय दर्जेदार मॅच. शेवटचा बॉल जर चौकाराला दुहेरी धाव आली तर या मॅच मध्ये जिंकेल शिव 11. जर हा चेंडू डॉट आला तर मयंक वॉरियर्स या सामन्याचा पूर्णपणे दावेदार असेल. 1 चेंडू आणि 2 धावा. व्हॉट अ मॅच. एक चेंडू 2 धावा. 2 धावा 1 चेंडू. मयंक वॉरियर्स की शिव 11. शिव 11 की मयंक वॉरियर्स. शेवटचा बॉल ठरवेल. गोलंदाज विशाल, स्ट्राइक एंडला आदित्य. 1 चेंडू 2 धावा आणि वाईड बॉल. आणि या मॅच मध्ये नशीब बलवंत म्हणावा लागेल. म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य आणि 3 अक्षरांचं नशीब उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत. आणि यावेळेस विजयी चौकार. शिव 11 संघ येथे विजय होतोय. वेल प्लेड बॉईज. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम मयंक वॉरियर्स. डीजे